नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत। कागलमध्ये आज राजकीय भूकंप झालाच आहे, पण दशकांपासून परस्पर विरोधी गट म्हणून ओळखले जाणारे हसन मुश्रीफ आणि राजेश समरसिंह घाटगे पहिल्यांदाच एका मंचावर एकाच भूमिकेत दिसले आहेत। कागल नगर परिषद निवडणुकीत ही सर्वात मोठी आणि सर्वात धक्कादायक घटना आणि आश्चर्यचकित घटना मानली जात आहे। नेमकं काय घडलं पाहूया। कागलच्या विकासाला प्राधान्य देत दोन्ही दिग्गज नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय। मंचावर आल्यानंतर दोघांनीही कागलच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असा संदेश दिलाय। मुश्रीफ आणि घाटगे ही नावं म्हणजे कागल आजरा परिसरातील दोन प्रमुख प्रतिस्पर्धी गटांची ओळख आहे। 2 दशकांचा संघर्ष, अनेक निवडणुका, तणाव आणि आज त्याच 2 गटांनी एकत्र येत नवी राजकीय दिशा दिली आहे। आता नगराध्यक्ष पदासाठी कोण अजूनही गुलदस्त्यात आहे, मात्र या ऐतिहासिक मैत्रीनंतर सर्वात मोठा प्रश्न एकच आहे, नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कोणाला मिळणार। सध्या दोन्ही गट शांत आहेत, नावांची चर्चा वेगात सुरू आहे, पण कोणत्याच बाजूने अधिकृत घोषणा नाही। म्हणूनच नगराध्यक्ष पदाचा चेहरा सध्या पूर्णपणे गुलदस्त्यात आहे। जनतेत चर्चा आहे, उत्सुकता ताणली गेली आहे। कागलमध्ये या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे। मतदारांमध्ये आश्चर्याचा धक्का आणि पुढे काय होणार याबाबत प्रचंड उत्सुकता। राजकीय समीकरणात यामुळे आता मोठे बदल होणार आहेत। या मैत्रीमुळे कागल नगर परिषद निवडणुकीचे संपूर्ण गणित बदलणार आहे हे स्पष्ट झाले। नवीन पॅनल, नवीन गठबंधन आणि उमेदवारी, ऑल आईज ऑन कागल। आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं हेही सांगा। या आणि अशा ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज। तोपर्यंत धन्यवाद। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।